गणपती बाप्पाचं आकर्षण हे कोणाला नसतं, मग तो मुंबईकर असो, देशवासी असो किंवा मग परदेशी पाहुणा। आपण सध्या मुंबईच्या जुहू चौपाटीवर आहोत आणि आपण बघतोय की परदेशी पाहुणे हे बाप्पाची आरती करतायत। थायलंडवरून हे काही पर्यटक आलेले आहेत आणि बाप्पाची आरती करताना आपण त्यांना पाहू शकतो। त्यांचं म्हणणं आहे की इथे दरवर्षी इथे येत असतात, गणेशोत्सवाला अगदी आवर्जून ते येतात, बाप्पाची मनोभावे पूजा करतात। थायलंडवरून ते सगळे पाहुणे इथे आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते आपण बघतोय की पूजा सध्या इथे होते। भगवा रंगाचे टी शर्ट देखील इथे त्यांनी परिधान केले। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। Ma'am, you are from which country and are you here for specifically for Ganeshotsav? Yes, we are from Thailand. Okay. Yes, and we here for like 10 years already. Every year we come here. Yeah, to do the Ganesh Chaturthi. Yeah. During Ganeshotsav, the entire environment in India, especially in Mumbai, is like everywhere you will see the devotees coming on like a seashore. How you feel? We feel good. We play for Ganesh and we got lucky every year. Our life, our job, everything. Yeah. दरवर्षी हे थायलंडचे पाहुणे इथे येत असतात। आपण सध्या चौपाटीवरती आहोत, जुहू चौपाटीवरती, आणि त्यांच्याकडून इथे स्वतः त्यांनी आरती देखील बाप्पाची केलेली आहे। दरवर्षी ते येतात, केवळ जुहू चौपाटीच नव्हे तर मुंबईचे जे इतरही प्रमुख विसर्जन स्थळ आहेत तिथे अशा प्रकारे परदेशी पाहुणे येत असतात। आणि आपण बघतोय की सकाळी सकाळी थायलंडवरून आलेले पाहुणे केवळ ते दर्शनासाठी आलेले नाहीत तर त्यांनी स्वतः आरती देखील केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा खापरेसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।